रेषा त्या शिवबाची आई भवानीने अशी रखली, जन्माने त्या वीराच्या मग नवतेजाची प्रभा फाकली. शूर मावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी, असा पुरंदर जाणता राजा दुसरा नाही कुणी, दुसरा नाही कुणी. स्वराज्याचा तेज सूर्य तो, स्वराज्याचा तेज सूर्य तो, बहुजनांचा वाणी. तेजाने या वीराची ही माती पावन झाली, ही माती पावन झाली. आम्ही जिजाऊ 5000 मनसुखदारी लखुजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई राणी यांची आम्ही कन्या. शहाजी राजांची पत्नी, नेरूळच्या भोसले घराण्याची सून आणि स्वराज्य संस्थापक शिवरायांची आई. तीनशे वर्षे यवनी सत्तेच्या घोड्यांच्या टापाखाली मराठी मुलूक कन्नडात होता, गाराने करत होता. आया बायांची अब्रू लुटली जात होती, मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. आणि हे सर्व आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. आमचा जीव तीळ तीळ तुटायचा, तळपायची आग मस्तकात जायची. शेवटी एक दिवस आबा महाराजांनाच आम्ही सवाल केला. आबा महाराज, काल लेवणी सत्ता काल सर्पासारखी विळखा घालून बसली आहे. आयाबाईंची अब्रू लुटली जात आहे आणि आम्ही यांच्या विरुद्ध बंड का पुकारत नाही? सह्याद्रीला जाग का येत नाही आबा महाराज? आबा महाराजांनी उत्तर दिले, जिजा, याच भूमीवर याच मराठ्यांनी तुताऱ्या फुंकले, ढाली तलवारी लढवल्या. पण आज हा समाज एक संघ विखुरला गेला. जाती धर्माची उतरण किती घट्ट झाली आहे. स्वातंत्र्याची ओढ नाही, पारतंत्र्याची चीन नाही. आम्ही पुन्हा विचारतो, आबा महाराज, हा समाज एक संघ होण्यासाठी आम्ही काय करावे? महाराजांनी पुन्हा उत्तर दिले, जिजा, जिथे रयतेचा छळ होतो आणि रक्ताचे पाठ वाहतात तिथे गवतालाही वाले फुटतात. शास्त्रकोपांनी याच भूमीवर तळपण्याचे सामर्थ्य देतो तो स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही जिजा. त्यासाठी पेटून उठावं लागतं. या मुर्दार जनतेला जाग द्यावी लागते. त्यांच्या हातात पेटत्या मुशाली द्याव्या लागतात. आम्ही एक शब्द कानात जीव ओतून ऐकत होतो, हृदयात साठवून घेत होतो. शहाजी राजांबरोबर आमचे लग्न झाले. आम्ही संकल्प केला तो स्वराज्य स्थापनेचा. तो शहाजी राजांना सांगितला. शहाजी राजांना आमचा आत्मविश्वास ठाऊक होता. आम्ही जेव्हा संकल्प केला तेव्हा आमच्या उदरामध्ये स्वराज्याचा अंकुर वाढत होता. स्वराज्याची पहाट झालेली होती. आम्हाला डोहाळे लागले होते. शहाजी राजे म्हणाले, राणी साहेब, कसले डोहाळे लागले? काय खावंसं वाटतं? आम्ही म्हटले, महाराज, जिच्या उदरामध्ये स्वराज्याचा अंकुर वाढत आहे तिला खाण्याचे डोहाळे कसे काय लागू शकतात? डोहाळे पुरवायचे ना, मग द्या ती तलवार, तो तिला डोहाळे द्या. आम्हाला घोड्यावर बसून रपेट मारावीशी वाटते. घोड्यावर बसून आम्ही शिवाई देवीला वंदन करण्यासाठी गेलो. सह्याद्रीच्या कडे कपारी, सप्तसिंधूच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग त्या नियतीच्या गाभारातील अज्ञात शक्तीला आव्हान करत होते. हे महिषासुरमर्दिनी, जागी हो. हे चांडमुंडे विनाशिनी, जागी हो. कंसाला तूच मारलेस, हिरण्यकश्यपूचा वध तूच केलास, सागर बांधून या शिरी करीशी लंकेची होळी. माझं अस्त्र दे, माझं शास्त्र दे, माझं प्राण दे, माझं त्राण दे. निरतारण्या ही दैत्यभूमी, अंबिके वरदान दे, माझ्या अंबिके वरदान दे. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी माती, आणि आजच का दार लावून बसली आहेस? दार उघड पये, दार उघड. आणि तो दिवस उजाडला. चुप
संवत्सर 1551 फाल्गुन वद्य द्वितीया पश्चिमेला एक सूर्याचा अस्त होत असताना दुसऱ्या सूर्याचा उदय झाला. पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानांनो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या उन्मत्त तख्तांच्या चिंधड्या उडवण्यासाठी शिवराय जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. बाल शिवबावर आम्ही मराठी मातीचे संस्कार केले. एकदा परीक्षा घ्यायची म्हणून शिवबाला विचारलं, शिवबा, तुम्हाला दुसरा जन्म मिळाला तर काय व्हावेसे वाटते? शिवबाने काय उत्तर दिले असेल? शिवबा म्हणाले, मासाहेब, तलवार झालो तर भवानी मातेची होईल, दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, आणि झालोच माती तर या महाराष्ट्राची होईल. हे होतं आमच्या शिवबाचं मराठी मातीचं प्रेम. खेळण्या बागण्याच्या वयामध्ये हिंदू, मुस्लिम, साळी, कोळी, माळी असे विविध जातीचे मावळे जमवून माझ्या बाल शिवबाने प्राणपणाला लावले आणि युद्ध केले. एकदा शंभूराजे दुडदुड धावत आमच्याकडे आले. दरबारामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. म्हणाले, आऊ साहेब, दरबारात नाचणारी बाई आली आहे, आम्ही जावे का नाच बघायला? शिवबा तेथे उभे होते. शिवबा ठरले मातृभक्त, कळाले, शंभूराजे, बाई नाचवायची नसते, बाई नाचवायची पण नसते, बाई वाचवायची असते, बाई जगवायची असते. आया बायांची अब्रू लुटणाऱ्यांची शिवरायाने त्याच्या स्वराज्यात गय केली ना. आणि आज इथे पाहिलं तर असं वाटतं, हेच का ते माझ्या शिवरायाने स्थापन केलेले स्वराज्य? आमच्या आई वडिलांनी आमच्या कपाळी संस्कारांचा टिळा लावला, इतिहास बदलण्याची ताकद दिली, आत्मविश्वासाची तलवार दिली. दुर्दम्य शक्तीने स्वराज्याची बीजे आमच्यामध्ये रोवली. म्हणून आम्ही ठरलो आदर्श राज्याच्या स्वराज्य संकल्पिका. आज इथे उपस्थित माझ्या आयांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या लेकींनो, माझ्या सुनांनो, आज या जिजाऊचा तुम्हाला एवढाच संदेश आहे, एवढीच विनंती आहे की आपल्या उदरात येणाऱ्या सावित्रीला, जिजाऊला मारून टाकू नका, तिला जन्माला येऊ द्या. कारण जिजाऊ सावित्री जन्माला आली तरच शिवराय जन्माला येईल, तरच शाहू फुले आंबेडकर जन्माला येतील. बहुत बोललो आम्ही, आता आम्हाला निघायला हवे. जगदंब जगदंब.